हा बोला ना. यस, विनंती असेल इकडे जे आपले खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती की आपण रोलरवर कोणी बसू नका भैया. रोलर कोणी ते मेंटेनन्स मध्ये आहे. विनंती असेल आपल्याला की आपण तिथे बसू नका प्लीज. विनंती असेल आपल्याला आपल्याकडून ग्राउंड स्टाफला किंवा ग्राउंडला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे. आपण दक्षता घ्यायची आहे. धन्यवाद. सर एकच मिनिट थांबा. चालू करा सर. यस, लेट्स प्ले. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल इथे मात्र नक्कीच इकडे फेकून दिलाय. सीमारेषा पार 4 चौकार. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण इथे बघायला भेटलं आपल्याला. परत मॅचकडे आपण धावफलकावरती 8 रन. देवानंद आणि रवींद्र ढाकरे ही जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. फुललेंचा बॉल बेगेट करण्याचा प्रयत्न. सुमित आहेत बॉलर, गोलंदाज स्ट्राईक वरती सुमित. त्यावेळेचा बॉल बेगेट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल इथे मात्र नक्कीच कळवत आहेत संजय साबळे सर, स्टार्टिंग अंपायर. एक अतिरिक्त रन इथे मात्र नक्की धावफलकावरती लागतोय. धावफलक पुढे वाढेल. धावफलकावरती 9 धावा. 9 ऑन द बोर्ड. याही वेळेस आज सकाळपासून जर बघितलं ना तर अंपायरला नक्कीच फार गोलंदाजांना एक्सरसाइज करण्याचा नक्कीच चान्स दिलाय. रणसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 ऑन दी बोर्ड. 10 रन. चांगली सुरुवात नक्कीच बघायला भेटते इकडे.
स्विंग अँड मिस डॉट बॉल षटक होतं इथे कंप्लीट 1 ओव्हर 10 रन लॉस ऑफ नन राष्ट्रीय उद्रेक सीसी पुणे युनिटीचा संघ इथे कितपत धावेवरती थांबवतील तर हर एक संघाचा प्रयत्न आहे की आम्हाला या स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे पॉइंट टेबल मध्ये नक्कीच आपलं खातं ओपन करायचं आहे जेणेकरून पुढे येणाऱ्या मॅचेस मध्ये क्वालिफाय नक्कीच ते होणं सोपं असणार आहे पण इथे हर एक मॅच देखील जिंकणं लागेल तुम्हाला इथे पॉइंट टेबल मध्ये इथे टॉप करायचं तर तुम्हाला हर एक मॅच जिंकावं लागेल लो फुल टॉस आणि चेंडूला इथे पाडवला डी स्क्वेअर सीमारेषावर 4 चौकार चौदा रन धाव फलकावरती बघायला भेटतात त्यावेळेचा बॉल नक्कीच मागे सरकावत कट करण्याचा प्रयत्न इथे बघितलं तर इकडे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच इथे बघायला भेटतो आपल्याला पॉवर प्लेचा खेळ ऑन आहे आणि आतापर्यंत नक्की चांगली धावसंख्या आहे सलामीची जोडी जो आपण बघतोय रवींद्र ठाकरे आणि देवानंद मंगरुळे अकुटप्याचा बॉल यावेळेस मात्र इकडे अगदी हुक करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग या फटक्यामध्ये नाहीये क्षेत्ररक्षकडे बॉल अडवतायत इथे 2 धावा ज्या की मात्र इकडे पूर्ण केलेल्या आहेत यावेळेस संधी होती स्क्वेअर कटचा फटका आणि चेंडू इथे निघून जातोय सीमारेषावर क्या मस्ती और क्या धूम याला का शाखा बम बम 4 चौकार धाव फलक 20 20 ऑन दी बोर्ड रवींद्र ठाकरे यांच्या बॅट मधून लाजवाब इथे स्क्वेअर कट बघायला भेटला आपल्याला राहुल ओहो यावेळेस तर आजीब गोरी फटका नक्कीच बघायला भेटलाय अगदी ऑफ स्टंपला शफल झाले ऑन साइडला मात्र हा फक्त बॅट लावलाय फुलोलेंच्या बॅटला आणि इथे लेग बाईट्स पंचाकडे होता तिकडे लेग बाईटच्या 2 धावा इथे षटक होते कंप्लीट 2 ओव्हर 22 रन दोन ओव्हर 22 रन पॉवर प्लेचा खेळ पूर्ण झालाय आणि अतिशय लाजवाब बॅटिंग बघायला भेटले पॉवर प्ले मध्ये आपल्याला दोन्ही बॅट्समन कडून चांगली सुरुवात राष्ट्रीय उद्रेक सीसी या संघाची नक्कीच बघायला भेटली आहे तर विकेट गमावला नाहीये आणि अगदी वेगात तिथे त्या 22 धावा आतापर्यंत 2 ओव्हर मध्ये बनवल्या आहेत इकडे पुणे युनिटी संघाचा इकडे कोणता गोलंदाज असेल जो विकेट प्राप्त करेल बघूया रोहित गोलंदाजी ट्रॅक वरती बरोबर आहे सर झालं तसं ऑनलाईन आहे आणि हो यावेळेचा बॉल इथे हुक केलाय इथे क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लागला एक धाव नाही तर इथे डायरेक्ट थ्रो नो बॉल पंचांचा इशारा तिकडे येतोय नो बॉल आणि प्लस
फ्री हिट असणार आहे पुढचा बॉल. त्यावेळेचा बॉल इथे मात्र नक्कीच इथे विकेट करण्याचा प्रयत्न. जमीन समांतर फटका एक धाव इथे आली आहे. धावफलक इथे पुढे वाढेल. धावफलकावरती 26 ऑन दी बोर्ड. चांगली सुरुवात नक्कीच बघायला भेटते इकडे राष्ट्रीय उद्रेक सीसी अजंठा संघाची. फुल टॉस अतिशय लाजवाब फटका इथे बघायला भेटला आपल्याला. आणि इथे दरम्यान एक धाव जी की मात्र इकडे पूर्ण केली दोन्ही बॅट्समननी. दोन बॉल आतापर्यंत झालेले आहेत या ओव्हरचे. पहिला बॉल नो बॉल होता. फटका फसलाय आणि पहिला विकेट इथे रोहितने प्राप्त करून दिला आपल्या संघाला. बिग विकेट देवानंद. देवानंद इथे मात्र नक्कीच बाद झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता इकडे, पण इथे प्रॉपर टायमिंग नाहीये आणि इथे फटका देखील फसला. एक लाजवाब झेल बघायला भेटला इकडे. बिग विकेट नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संतोष. यावेळेचा बॉल इथे मात्र इकडे जबरदस्त फिल्डिंग. हो इथे काय हरबडी गडबडी आणि इथे एक धाव पूर्ण केली आहे. ती बघितलं तर इकडे कॉल पहिला इथे झाला नव्हता. बघितल्यानंतर इकडे दोन्ही बॅट्समॅन कॉल झाला नव्हता आणि इकडे फलंदाज इकडे बाल बचावलेत की डायरेक्ट थ्रो इकडे झाला नाहीये. एक धाव जी की पूर्ण केली आहे. 28 वरती एक विकेट. फुलेंचा बॉल यावेळेस मात्र इकडे ऑन साइडला इथे ग्लान्स करून दिला. एक रन इथे देखील मात्र नक्कीच बघायला भेटेल आपल्याला. धावफलक पुढे वाढेल. 29 धावा, एक गडी बाद. राष्ट्रीय उद्रेक सीसी अजंठा. रोहित गोलंदाजी मार्क वरती. फुलेंचा बॉल यावेळेस देखील चांगला अगदी फटका बघायला भेटतोय. जमीन समंदर फटका इथे जमिनीला घासत आणि इथे 2 धावा ज्या की ते बघायला भेटलाय. षटक होते कंप्लीट. 3 ओव्हर 31 रन 1 विकेट.
इथे रनआउटच्या रूपामध्ये इथे संतोष हे मात्र नक्कीच बॅक टू द पवेलियन हे मात्र परतणार आहेत. एकतीस वरती 2 विकेट. त्यावेळेचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न फार तिकडे बाहेर होता लेग स्टंपच्या आणि पंचांचा इशारा इकडे काय व्हाईट बॉल इथे पंच कळवत आहेत तिकडे संजय साबळे सर स्टार्टिंग अंपायर. 32 रन 2 विकेट. चांगली सुरुवात बघायला भेटली होती आपल्याला पॉवर प्लेवर मध्ये. त्यावेळेचा बॉल चेंज पेस करून टाकलाय स्वतः बॉलर बॉलवरती जात आहेत. इथे एक धाव पूर्ण केली दोन्ही बॅट्समननी. विकेट इथे मात्र आली आहे. फलंदाज इथे बॅक टू द पवेलियन कॉल. तीन 3.4 चा इथे खेळ झालाय. 4 बॉल झालेत आतापर्यंत या ओव्हरचे. 33 रन 3 विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. थोडस लवकर विनंती आहे की सामना आपण स्पीडअप करायचा आहे. अजून एक विकेट. असं वाटतं की नजर लागली का काय इकडे राष्ट्रीय उद्रेक सीसी संघाला. बॅट्समन मात्र हाजरी लावायचं काम करतायत. तू चल में आया तू चल में आया फलंदाज बाद. असं वाटतं की आज सर्व बॅट्समनला बॅटिंग भेटणार आहे. आता इकडे 4 विकेट 33 रनाच्या निधी स्कोर वरती. तेहतीस रनावरती ते चौथा गडी गमावलेला आहे राष्ट्रीय उद्रेक सीसी संघाने. अर्जुनवर फार अपेक्षा होत्या संघाकडून पण आज अपेक्षाचा भंग केला अर्जुनने आपल्या संघासाठी. काहीच योगदान देऊ शकलं नाही आज अर्जुन. अर्जुनच्या आज मात्र इथे अगदी हुक करण्याचा प्रयत्न बॅटची हलकीशी कडा आणि इथे चांगली फिल्डिंग ही मात्र नक्कीच बघायला भेटली आपल्याला बाउंड्री लाईनच्या अगोदर. 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या दोन बॅट्समननी. हॅट्रिक बॉल होता इथे आणि फलंदाज इथे भाग्यशाली राहिले. 4 ओव्हर 35 रन 4 विकेट. चार ओव्हर 35 रन 4 विकेट. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ बघितला तर बॅट्समनचा बोलबाला आपल्याला बघायला भेटलो. एकही विकेट इथे गमावला नव्हता पहिल्या 2 ओव्हर मध्ये आणि त्याच्यानंतर 2 ओव्हर मध्ये 4 विकेट गमावल्या आहेत. अगदी 13च्या स्कोर वरती. ते रेग्युलर इंटरव्हल मध्ये मात्र नक्कीच विकेट इथे गमावल्या आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बघूया 12 बॉल मध्ये राष्ट्रीय उद्रेक सीसी अजंठाचा संघ किती धावा बनवेल.
त्यावेळेस इथे काय बघूया, इथे 2 धावा ज्या की मात्र पूर्ण केल्या दोन्ही बॅट्समननी. नो बॉल, पंचांचा इशारा नो बॉलचा आहे इकडे. फ्रीडच्या बॉलवरती इथे उडवलाय आणि इथे अगदी कॅच पकडलाय तर इथे नो बॉल होता, त्यामुळे बॅट्समन इथे आउट होणार नाहीत. आणि एक धाव जी मात्र इकडे फ्रीडच्या बॉलवरती आली. 39 रन 4 विकेट. त्यावेळेचा बॉल, ओ इथे काय विकेट किपर कडून मात्र इथे चुकी झाली आहे आणि चेबाईचा इथे मात्र चौकार काढताय सर. 4 रन. 43 रन धावफलकावरती, 4 विकेट. अकुटाप्याचा बॉल यावेळेस मात्र उकरण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतायत बट बॉल निघून जातो इकडे सीमारेषा पार पार पार. 4 चौकार. 47. लाजवाब इकडे 2 फटके इकडे बघायला भेटले आपल्याला प्रमोदच्या बॅट मधून. शानदार जानदार चौकार. 5वें षटक आहे प्रगतीपथावर. पुणे युनिटी संघाने आतापर्यंत गोलंदाजी फार चांगली केली आहे. 4 मोठ्या विकेट त्यांनी आतापर्यंत प्राप्त केल्या आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. फुलटॉस बॉल इथे वा, प्रेझेन्स ऑफ माइंड इकडे मात्र चांगलं होतं अंपायरचं. आणि इथे देखील चेंडू इथे निघून जातोय. लागोपाठचा 3रा चौकार. 4 आणि या चौकाराने 50 धावा पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय उद्रेक सीसी अजंठा संघाच्या 50 धावा पूर्ण. 51 रन. $51 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. लाजवाब इथे प्रमोदची बॅटिंग बघायला भेटते आपल्याला. चौकार डील करतायत या मॅच मध्ये प्रमोद. यावेळेचा बॉल विकेटचा प्रयत्न, यावेळेस प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलवरती येण्याचा प्रयत्न करतायत. इथे एक धाव जी मात्र पूर्ण केली इकडे बॅट्समनने. धाव फलकावरती 52 रन 4 विकेट. राष्ट्रीय उद्रेक सीसी अजंठा विरुद्ध आपण बघतोय पुणे युनिटी. असा सामना जो की आपल्याला बघायला भेटतोय. चौथा मॅच आहे प्रगतीपथावर या स्पर्धेचा. मॅच नंबर 4. फुलण्यांचा बॉल यावेळेस फादरकडे सोडून दिला. डॉट मैदानाच्या आतमध्ये बॉल आणि षटक होते कंप्लीट. 5 ओव्हर 52 रन 4 विकेट. 5 ओव्हर 52 रन 4 विकेट. राष्ट्रीय उद्रेक सीसी अजंठा. एक जबरदस्त आयोजन नियोजन नक्कीच तुम्हाला या स्पर्धेचं बघायला भेटते. युवा मिलन क्रिकेट चषक 2026 6 थरार बघतोय आपण. आयोजक जय किसान अजंठा, ऑर्गनायझर आयोजक या स्पर्धेचे. आणि अतिशय लाजवाब त्यांनी स्पर्धेचं मात्र या वर्षी देखील आयोजन केलेलं आहे. या वर्षी ही स्पर्धा आपण बघतोय पाटील स्टेडियम रामपूर या नगरीमध्ये, छत्रपती संभाजीनगर. आणि याही वर्षी नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रातून अनेक नक्कीच तुम्हाला इथे प्लेयर बघायला भेटतात. महाराष्ट्राच्या बाहेरून देखील अनेक स्पर्धा खेळण्यासाठी आज इकडे प्लेयर दाखल झालेले आहेत. एक जबरदस्त एक स्पर्धा जी मात्र बघायला भेटते आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये आलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा थरार जो की आपण इकडे बघतोय. बोलतो मॅच कडे आपण. राष्ट्रीय उद्रेक सीसी अजंठा संघाचा स्कोर आहे 5 ओव्हर 52 4 विकेट. बॉलरचं नाव काय? राहुल. ओके. यावेळेचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो इकडे.
5 बॉलचा इथे खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगचे 5 चेंडू मात्र बाकी आहेत. बघूया 5 बॉल मध्ये इकडे प्रमोद आणि त्यांचे सहकारी रवींद्र किती रन इकडे बनवतील. त्यामुळे चाकू टप्प्याचा बॉल इथे हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी बॉलवरती प्रयत्न करतायत जाण्याचा आणि इथे इथे काय इथे हारबडी गडबडी आणि इथे 4 चौकार मात्र इकडे येतोय. प्रमोदनी इथे लाजवाब बॅटिंग केली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. प्रमोद जेव्हापासून विकेट वरती आलेत ना तसे तुम्हाला धावा देखील बघायला भेटल्या. ज्या रीतीने 4 विकेट रेग्युलर इंटरव्हल मध्ये नक्कीच इथे पडल्या होत्या. पण ते आपल्या संघाला सावरलाय प्रमोद यांनी आणि चांगले फटके या मॅच मध्ये खेळलेत. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती अब तक 56 रन 4 विकेट के नुकसान पर. अकुटप्याचा बॉल इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. राहुल जलवार जर्सी नंबर 02 कॉमेंट्री बॉक्सच्या दूर एंड कडून गोलंदाजी करतायत. त्यामुळे स्टेप आउट झाले. लो फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत मिड विकेटला. 1 रन इथे मात्र नक्कीच दोन्ही बॅट्समन पूर्ण करतायत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 57 रन 57 ऑन दी बोर्ड. बघा आतापर्यंत स्कोर जर बघितला ना आपण तर ठीकठाक आहे. ज्या रीतीने आपण 2 सामने बघितले. हो यावेळेस वेगात टाकला आणि तेवढाच वेगात मारला होता. इकडे गोलंदाज कडे वेळ फार कमी होता. इकडे रिॲक्शन टाइम फार कमी होता कॅच पकडण्यासाठी. इथे झेल ड्रॉप झाला. 1 रन इथे कंप्लीट केलाय. 58 रन 4 गडी बाद. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल आहे पहिल्या इनिंगचा लास्ट बॉल. पुणे युनिटीचा संघ देखील जबरदस्त आहे या वर्षी देखील. ऑन पेपर अगदी चांगला तगडा संघ आहे यावर्षी. शेवटच्या बॉलवरती इथे फ्लिकचा हा फटका. क्षेत्ररक्षक बॉलवरती येण्याचा प्रयत्न करतायत. 1 पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इकडे 2 धावा पूर्ण केलायत आणि इथे 2 प्लस आता विकेट आलेली आहे. 60 धावा बनवलायत आणि 61 रनांचं टार्गेट आहे. 61 रनांचं टार्गेट आहे पुणे युनिटी संघाला. विनंती असेल राष्ट्रीय उद्रेक सीसी अजेंडा संघाला की आपण देखील फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. 60 6 ओव्हर 60 झालेले आहेत. 61 बनवायचे आहेत. छत्रपती संभाजीनगर वॉरियर्स संघाचे कॅप्टन महाकाल अजंता माहोर असोसिएशन संघाचे कर्णधार आपण यायचं टॉससाठी लगेच. महाकाल छत्रपती संभाजीनगर वॉरियर्स कर्णधार आपण या लगेच टॉससाठी. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण या लगेच टॉससाठी या लवकर. आपण विनंती असेल आपल्याला घाई करायची आहे गडबड करायची आहे. चला विनंती असेल इकडे टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्या. राष्ट्रीय उद्रेक सीसी अजेंडा चलो.
दिनेश जलवार जिथे टॉस करायला या लवकर. चला मांगीलाल उदने उभे राहा. टॉस करा, उभे राहा मध्ये. मांगीलाल भैया इकडं का इकडं. कॅमेरामॅन फोकस करा इकडे. आपला टॉस होतोय. टॉस ऑन द बॉस. चला टॉस करा. ओके, टॉस संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते आणि माहोर असोसिएट्स संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय बाकी बॅटिंग आहे का? ओके, बॅटिंगचा निर्णय घेतला. थँक्यू. बॅट्समॅनचं नाव कळवायचं आम्हाला. बॅट्समॅन नेम 12 मॅन नाव. चलो युनिटी पुणे. पुणे युनिटी. पृथ्वीराज रोहित. ओके, रवी मॅक्स. प्ले 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 करायचं सर. 61 रनांचं टार्गेट आहे. 36 बॉल 61 रनांची गरज. त्यावेळेचा बॉल इथे जर बघितलं तर प्लेस केलाय. पहिलाच बॉल इथे टॅप करून रन पूर्ण केलाय. वा, लाजवाब इथे रनिंग बेटिंग विकेट पहिल्याच बॉल वरती बघायला भेटते आपला रोहित आणि पृथ्वीराज. त्यावेळेचा बॉल इथे मात्र ऑन साइडला खेचलाय. सीमारेषा पार. लाजवाब, प्रॉपर टायमिंग, मनगडाचा वापर आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार 4. लो फुल टॉस. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगली फिल्डिंग इथे बघायला भेटते आपल्याला. इथे दरम्यान एक धाव पूर्ण केली आहे. धावफलक पुढे वाढेल. धावफलकावरती 6 रन. यावेळेचा कुटप्याचा बॉल, व्हाईट बॉल. पंच इथे कळवतायत संजय खिल्लारे सर. धावफलक पुढे वाढतो. धावफलकावरती 7 रन. 7 ऑन दी बोर्ड. व्हाईट बॉल पहिला ऑफ स्टंपच्या बाहेर, 10 लेग स्टंपच्या बाहेर आहे. चौकार. यावेळेस लाजवाब फटका इथे बघायला भेटतोय. चेंडू सीमारेषा पार. 4. रोहितच्या बॅट मधून इथे चौकार बघायला भेटला आपल्याला. जर्सी नंबर 45
रोहित शर्माचे मोठे फॅन आहेत. रोहित नाव देखील रोहित आहे. बघूया आज इथे रोहित सारखी बॅटिंग करतील का. त्यावेळेस खडे 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 कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. मॅक्स देखील गोलंदाजी नक्की चांगली करतायत या मॅच मध्ये. मॅक्स जो दिवाना मनात आहे. अकुटप्याचा बॉल यावेळेस पुल केला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इट्स अ व्हेरी गुड टेकन कॅच अँड फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन. गॉन. पहिला विकेट डाऊन. एक ओव्हर 12 रन 1 विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राहुल कसूत नाही. बॉलर नेम रोहिबो. रोहन आलेत आणि रोहनचं इथे मात्र भव्य दिव्य स्वागत केलंय. आइए रोहन, बॉलर आपका नेम. स्वागत है. 6 रन षटकार. अरे बॉलर नेम क्या है. कृष्णा. कृष्णा. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये 18 वरती 1 विकेट. पुणे युनिटी. अरे 12 पिलर इधर आओ रे भैया. पुणे यूनिटी है. अरे 12 पिलर आओ ना. नाव नहीं ना भैया. और उसका अंदर नाव भी ऐड नहीं करेले फिर. ची कडा. ओ इथे काय अगदी सोपा झेल होता. विकेट किपर संतोष यांच्याकडून हा झेल ड्रॉप झालाय. अगदी संधी निर्माण केली होती इकडे इथे गोलंदाजाने. इथे कॅच इथे सुटला गेला विकेट किपर यांच्याकडून. रेग्युलर कॅच होता बघा. ग्लव्स देखील होते बट कॅच ड्रॉप झालाय. लाईफलाईन भेटली इकडे बॅट्समनला. त्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मॅक्स जोपर्यंत बॉल लाडवतात एकदा पूर्ण केली आहे. धावफलक पुढे वाढेल. 19 रन धावफलकावरती 1 गडी बाद. 61 रनांचं टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी पुणे युनिटी संघाला. इथे थांबवतील का बघूया आपण. उद्रेक ओ यावेळेस हातामध्येच मारला होता पण इथे देखील कॅच ड्रॉप झालाय आणि प्लस त्याच्यावरती 2 धावा तिथे बघायला भेटल्या आपल्याला. अगदी सोपा झेल होता हा देखील. कॅचेस तुम्हाला पकडावं लागतील बघा. कॅचेस विन द मॅचेस नेहमी क्रिकेटमध्ये मन आहे पण कॅच इथे 2 सुटल्या गेल्या एकाच ओव्हरमध्ये. पंकज शेठचं आगमन झालेलं आहे. अकुटप्याचा बॉल यावेळेस मात्र पुल केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. बॉलला जोपर्यंत अडवतायत. 1 पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इकडे परत एकदा 2 धावा पूर्ण केल्यात. लाजवाब रनिंग बिटवीन विकेट बघायला भेटते आहे. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. धावफलकावरती 23 रन 1 विकेट. पुणे युनिटी. राष्ट्रीय उद्रेक सीसी अजंटा संघ इकडे धावा डिफेंड करायला बघूया. 24 मध्ये 38 रनांची गरज आहे. 24 बॉल 38. वेंडेटरी पॉवर प्लेचा खेळ तर पूर्ण झालाय. आपण बघत आहोत युवा मिलन क्रिकेट चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा. जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेत देखील तुम्हाला बघायला भेटतंय. पर्व 10वे 2026.
चेंडू हवे तो इथे देखील कॅच ड्रॉप झालाय. इथे कृष्णा होते. प्रयत्न चांगले होते, कृष्णा यांनी चांगले केले होते, पण इथे ऐन मौक्याच्या क्षणी ड्रॉप झाला कॅच. कॅचेस फार सोडले आतापर्यंत. राष्ट्रीय उद्रेक सीसी अजेंडा संघाने कॅचेस फार ड्रॉप केलेत. 25 रन 1 विकेट. रवीचा पुढचा बॉल यावेळेस मात्र फुरेल यांचा. यावेळेस वा अगदी नक्की चांगलं क्षेत्ररक्षण रवी भाऊ यांचं बघायला भेटलं आपल्याला इकडे. मिड विकेट पॉइंट मध्ये धावफलक पुढे वाढेल सिंगलनी. 26 रन 1 विकेट. बॉल इथे मात्र डक्के जोडण्याचा प्रयत्न. चेंडू बघितलं तर बॅकवर्ड पॉइंट पासून इथे सीमापर्यंत गलीपर्यंत जातोय. तिकडे क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. वा चांगला ड्रायव्हिंग एफर्ट बघायला भेटला इकडे. जबरदस्त ड्राईव्ह मात्र मारली तिकडे. थंडी दिवस आहे भाऊ दमाना. 28 रन 1 विकेट. 28 ऑन द बोर्ड. यावेळेस पकडलाय लाजवाब कॅच. ते बघायला भेटला इकडे. आणि इथे मात्र फलंदाज इथे माघारी परत आहेत. बिग विकेट डाऊन. अनेक कॅच सोडले. संधी निर्माण इकडे केली होती आणि संधीचे यावेळेस सोनं केलंय. 28 रन 2 विकेट. 20 बॉल मध्ये विजयासाठी पाहिजे 33 रन. 20 बॉल 33. लो फुलटॉस बॉल इथे विकेट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतो आपल्याला इकडे. होते पूर्ण. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतो. 29 रन 2 विकेट. 18 बॉल 32. 18 बॉल मध्ये 32 रनांची गरज आहे. दोन्ही संघासाठी असं म्हणेन की बराबरीमध्ये मॅच आहे. का तर इथून जर बॉलिंग चांगली केली तर राष्ट्रीय उद्रेक सीसी अजेंडा संघ देखील इथे बाजी मारू शकतो. आणि बॅटिंग जर देखील चांगली केली तर इथे पुणे युनिटी संघ देखील बाजी मारू शकतो. बघूया इकडे. यावेळेस इथे कॅच. डायरेक्ट थ्रोचा प्रयत्न. इथे काय कॅच देखील सुटला आणि रनआउटची विकेट देखील प्राप्त केली नाहीये. विकेट कीपर संतोष.
डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो इकडे. यावेळेचा बॉल वाईट आहे. याच्या अगोदर नक्कीच बॅट्समनने अपील केली होती पंचासोबत की वाईट आहे, पण इथे वाईट आहे आणि धावफलक पुढे वळेल 32. 16 बॉल 29 पाहिजे. 16 बॉल मध्ये विजयासाठी 29 रनांची गरज आहे. रेक्वायर्ड 100 10.88. इथे पंच बघायचंय जास्त काही बॉल लागला का नाही बॅट्समनला. इथे मात्र एक रन आलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता खरा, पण पहिले बॅट आणि नंतर इथे मात्र नक्कीच इकडे बॉल लागलाय. हो हो, यावेळेस आल्या आल्या बिग हिट आणि चेंडू सीमारेषा पार. 6 रन षटकार. 14 बॉल मध्ये विजयासाठी 22 रनांची गरज आहे पुणे युनिटी संघाला. 14 बॉल 22 ची गरज. लाजवाब इथे फटका बघायला भेटला. अकुटाप्याचा बॉल यावेळेस फुल केला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाचा अप्रतिम झेल बघायला भेटला आपल्याला आणि इथे 2 धावा नक्कीच पूर्ण केलेल्या आहेत. एक्केचाळीस रन 2 विकेट. 13 बॉल 20 ची गरज. खडे खडे मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल षटक होते कंप्लीट. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होतो. 41 रन 2 विकेट. 12 बॉल 20 ची गरज आहे. 12 बॉल आणि 20 रनांची गरज. हेलो, रोटी खावा को बाकी होंगे कोई तो रोटी खा ले. 10 मिनिट आहे. जेवणाचे कोणी बाकी असेल तर कृपया करून जेवण करून घ्या. उद्रेक न यूनिटी खाना खायला क्या. ओके ठीक है. संदीप भाऊ 10 मिनट का बाद कर जो क्लोज. यावेळेचा बॉल मात्र नक्कीच लॉंग ऑफ. अभी रुक जरा 10 मिनिट. 11 बॉल 19 पाहिजे आता. 11 बॉल 19 रनांची गरज. फुलड्यांचा बॉल. इथे देखील चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक इथे देखील दूरवरती आणि जोपर्यंत बॉल लावतायत थ्रो करतायत तिथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल. चेंडूला इथे फेकून दिलाय. लॉंग लेग सीमारेषा पार. क्या मस्ती और क्या धूम. ये लगा शाका लगा बम बम. 4 चौकार. 9 बॉल मध्ये 13 रनांची गरज आहे. 9 बॉल 13 रनांची गरज. इथे आता पुणे युनिटीचा संघ पुढे आहे. बघूया इथे राष्ट्रीय उद्रेक सीसी संघ कमबॅक करेल का. अकुटप्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल पंच कळवतात तिकडे. 9 बॉल 12 ची गरज आहे. 9 बॉल 12 रन.
उडवलाय इथे देखील प्रॉपर टायमिंग नाहीये घरी आणि चेंडू देखील इकडे जास्त लांब गेलाच नाहीये. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतात इकडे मॅक्स. दरम्यान इकडे 2 धावा पूर्ण केल्यात. एक धाव जी की पूर्ण केली आहे. धावफलक इथे पुढे वाढेल 52 रन धावफलकावरती. 7 बॉल 9 ची गरज आहे. 7 बॉल 9 रनांची गरज. याच्यानंतरचा होणारा पुढचा सामना माहोर असोसिएट्स विरुद्ध महाकाल छत्रपती संभाजीनगर वॉरियर्स. छत्रपती संभाजीनगर वॉरियर्स आपली फिल्डिंग आहे, आपण तयार राहायचंय. यावेळेचा इथे नो बॉल, पंचांचा इशारा येतोय. नो प्लस 1 अशा अतिरिक्त 2 धावा आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट. 7 बॉल 7 ची गरज आहे आता. फ्री हिटचा बॉल. तिकडे क्लीन बोर्ड झाले बॅट्समन, पण इथे बॅट्समन आउट नसणार आहेत. बघा फ्री हिटच्या बॉलवरती फक्त बॅट्समन रनआउट होऊ शकतात. फ्री हिटच्या बॉलवरती बॅट्समन फक्त रनआउट होऊ शकतात. इथे 1 रन आला बाईचा आणि षटक होते कंप्लीट. 6 बॉल मध्ये 6 रनांची गरज आहे. 5 ओव्हर 55 रन, 2 विकेट, 6 बॉल आणि विजयासाठी 6 रनांची गरज. पुणे युनिटी संघाला इथे 6 बॉल मध्ये 6 रनांची गरज आहे. बघूया इकडे राष्ट्रीय उद्रेक सीसी अजंठा संघ कमबॅक करेल का. चला 6 बॉल मध्ये 6 रनांची गरज आहे. चला चला अंपायर सामना स्पीडअप करा. विनंती असेल की थोडा सामना लवकर सुरू करायचा आहे आपण प्लीज. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो इकडे आणि इकडे काय पंचांचा इशारा. नो बॉल. नो बॉल इकडे पंच कळवतायत इकडे. हे बघा काही टीमला सूचना आहेत. ज्यांनी क्रिक रोज वरती आपलं नाव दिसत नसेल तर त्यांनी आपला नंबर इकडे आमच्याकडे द्यायचा आहे. ज्या प्लेयरचं नाव येत नाहीये त्यांना विनंती आहे आपण इकडे या स्कोरर कडे, त्यांनी त्यांचं नाव ऍड करून घ्या. ते काय होते मग माहिती आहे का, याच्या नावावरती दुसरे रन जात आहेत असं होते. त्यामुळे मी अगोदरच बोललो फ्री हिट बॉल आहे. फ्री हिटचा बॉल. 5 रनांची गरज आहे 6 बॉल मध्ये. फ्री हिट. फ्री हिटच्या बॉल वरती इथे उडवलाय क्षेत्ररक्षक इथे दूरवरती आणि इकडे जोपर्यंत इकडे फील्ड करतायत 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 3 रनांची गरज आहे 5 बॉल मध्ये. अगदी ते पुणे युनिटी संघ इथे मात्र नक्कीच फार पुढे आहेत या मॅच मध्ये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आशेष डॉट बॉल टाकावं लागतील इकडे.
राष्ट्रीय उद्रेक सीसी अजेंडा संघाला सामना जिंकायचा आहे तर त्यांना जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील. 4 बॉल 3 रनांची गरज. फुलटॉस आणि षटकाराने सामना संपवलाय. दोन्ही स्टाईल मध्ये सामना फिनिश केला इकडे आणि पुणे युनिटी संघाचा इथे मोठा विजय इथे बघायला भेटतोय. अभिनंदन. चला महाकाल छत्रपती संभाजीनगर वॉरियर्स संघाला विनंती आहे की आपण आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे लगेच. महाकाल छत्रपती संभाजीनगर वॉरियर्स आणि माहोर असोसिएट्स. हे बघा मी अगोदरच परत सूचना करतो, ज्यांचं कोणाचं नाव जर इकडे ऍड केलं नसेल स्क्वॉड मध्ये तर करून घ्या. ज्यांचं नाव येत नसेल स्क्वॉड मध्ये तर परत काय होते, यांच्या नावावरती दुसऱ्या नावावरती रन जात आहेत. आता पृथ्वीराजचे रन त्या ऋतुराजच्या याच्या नावावरती गेलेत, रितेशच्या. पृथ्वीराजचे रन रितेशच्या नावावरती गेलेत का तर त्यांनी नंबर त्यांचा ऍड केला नाहीये. अनेक असे काही बरेच प्लेयर आहेत त्यांचे नावच इथे ऍड नाहीत क्रिक रोज वरती, त्यामुळे इथं दुसऱ्यांचं नाव येत आहे. तर विनंती असेल आपल्याला की आपले नाव इथे आपण ऍड करून घ्यायचे आहे. धन्यवाद. पृथ्वीराज आपण इकडे इकडे. पृथ्वीराज पृथ्वीराज हिरो. फक्त नाव बदली झालं तुमचं. अरे क्रिक हिरो पर सबकी टीमा अपडेट कर दो. चला वेळ कमी असल्यामुळे लवकरात लवकर फिडिंग लावा. अजून 4 सामने खेळवायचे आहे. आजच्या दिवसातील 4 सामने अजून बाकी आहे. कृपा करून थोडा वेळ घ्या. अंपायर थोडी घाई करा. 4 मॅचेस बाकी आहे अजून आणि थोडं टीम वाले सहकार्य करा. थोडं लवकर लवकर करा. फक्त फिडिंग लावून घ्या बॅट्समन. आता होणारा सामना महाकाल वॉरियर्स वर्सेस अजंता माहौर एसोसिएट. दोनों ही टीमें काफी अच्छी बेहतरीन मुकाबला, रोमांचक मुकाबला होने की संभावना. ग्राउंड कचाकच भरा हुआ, लगभग 50,000 के आसपास पब्लिक और उतनी अच्छी एम्पायरिंग का नजारा करते हुए हमारे दोनों ही एम्पायर. अभी तक का बेहतरीन एम्पायरिंग कर रहे हैं दिन भर से. उनकी ही तारीफ करनी होगी. इतने धूप में खड़े रहकर एम्पायरिंग करना कोई मामूली बात नहीं. और थोड़ा जल्द से जल्द फील्ड सजाए महाकाल वॉरियर्स. संदीप साबळे, संजय खिल्लारे आणि संजय साबळे सर काफी अच्छी अंपायरिंग कर रहे हैं. दोनों ही अनुभवी अंपायर. और जैसे जैसे वक्त गुजर रहा है वैसी वैसी पब्लिक यहाँ पर बढ़ती हुई ग्राउंड कचाकच भरता हुआ. युवा मिलन चषक 2026 आयोजित जय किसान क्रिकेट क्लब अजिंठा. और दोनों ही टीमें से गुजारिश है कि अपना 12th खिलाड़ी जो 12 मैन है उसे कमेंट्री बॉक्स में भेजे, नहीं तो जब मैच चालू नहीं होने वाली है जब तक. और काफी अच्छी मैच होने की संभावना. कचाकच भरता हुआ पाटिल स्टेडियम रामपुर. खूबसूरत ग्राउंड, हवाएं चलती हुई धीमी धीमे. काफी बेहतरीन वातावरण है यहाँ का और उतनी ही अच्छी
मैचें होती हुई आज की, हर एक मैच टफ मैच हो रही है आज। वन साइड मैच कोई भी अभी तक नहीं हुआ है। और उतने ही हमारे यूट्यूब वाले जो कि प्रिंस मूवीज